प्रेक्षकांनो आज सुद्धा अतिशय सुरेख दाखवलंय त्यांनी, खूपच छान। तर आज सुरुवातीला आपण बघतोय पूर्णाजी अस्मिताला सांगताय, अस्मिता तू सुद्धा नमस्कार कर ग। आता अस्मिता जाते जोगतिणीला नमस्कार करायला, तेव्हा त्या जोगतिणबाई अस्मिताला म्हणतात तुझी हक्काची जागा कुठे आहे ना ते ओळखायला शिक। कल्पनाताई म्हणतात काय ग अस्मिता, काही कळतंय का तुला? तुझं सुख तुझ्या सासरी आहे हे सांगतायत त्या। आता नंबर आलाय तन्वीचा। पूर्णाजी म्हणतात तन्वी तू पण आशीर्वाद घे, सगळ्याच मुलांना आशीर्वाद नको का मिळाला? आता चोराच्या मनात चांदणं तशी ही लब्बाड प्रिया अशी हळूहळू त्या जोगतिणी समोर येत असते आणि ती जोगतीण तिला असला टोमणा मारते। हो प्रेक्षकांनो, त्याला टोमणाच म्हणावा लागेल। आता ही प्रिया नमस्कार करून गपचूप निघून जात असते, तेव्हा जोगतीण तिला म्हणते देवी आईचं तुझ्याकडे लक्ष नाहीये असं समजू नकोस। आणि आता या प्रियाला तिचा सगळा फ्लॅशबॅक आठवतोय, कारण त्या तिला म्हणतात की जे तुझं हक्काचं नाहीये ते तू खेचून घ्यायचा प्रयत्न करतेस, तसा करू नकोस। आणि तिला सगळं आठवतं की देवाने कसं पावलोपावली प्रत्येक वेळेला सायली हीच खरी तन्वी आहे हे दाखवून दिलं। प्रेक्षकांनो, ही मालिका कुठल्याही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाहीये, हे सगळं दाखवण्याचा उद्देश फक्त एंटरटेनमेंट आहे, नथिंग एल्स। अर्जुन विचार करत असतो की ही जोगतीण अशी का बोलतीये, काहीच कळत नाहीये। आता विमल नमस्कार करते, तेव्हा जोगतिणबाई म्हणतात तू दोन्ही हातांनी तुझी ममता लुटवतेस, परक्या लोकांना माया लावतेस, तुझी ही सेवा कधीच फुकट जाणार नाही। देवी आईचं तुझ्याकडे लक्ष आहे माय। आणि आता नंबर आहे पूर्णाजीचा नमस्कार करायचा। आता ह्या जोगतिणबाई पूर्णाजीला खूप छान सांगतात तू भरकटतीयस, लोकांच्या जाळ्यात अडकत चाललीयस तू, वेळी सावध हो। पूर्णाजी म्हणतात जाळ्यात म्हणजे मला नाही कळलं। तेव्हा ह्या जोगतीण म्हणतात जाळं कोणाचं आणि प्रेम कोणाचं तुझं तूच ओळखायला पाहिजेस माय। अगं तुझ्या जीवाभावाची माणसं तुझ्या आजूबाजूलाच आहेत, पण तू मात्र त्यांना ओळखण्यात कमी पडतीयस। पूर्णाजीला काहीच कळत नाही, पण तन्वीला मात्र सगळं कळतंय। हा प्रेक्षकांनो, ही जोगतीण जे बोलतीये ते सगळं या प्रियाला लक्षात येत असतं, म्हणजे खोट्या तन्वीला। पूर्णाजी त्यांना म्हणतात मला नाही कळलं तुम्ही काय बोलताय ते, पण मी तुमचे बोलणे लक्षात ठेवून तसा प्रयत्न करेल। आणि आता त्यांनी नमस्कार केलाय जोगतिणीला। आता कल्पनाताई म्हणतात अहो चला आपण पण नमस्कार करून घेऊयात। आणि हे दोघंही जण जोडीनं आशीर्वाद घेत आहेत, कल्पनाताई आणि प्रतापराव। आणि जोगतिणबाई दोन्ही हातांनी त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि बाकी यांच्याबद्दल त्या काहीच बोलल्या नाही, फक्त मायेने त्यांच्यावर नजर टाकली आहे। सुखी राहा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं ते म्हणाले। आता सायली म्हणते आई आपण यांची ओटी भरूयात ना। आता कल्पनाताईंनी विमलला ओटी आणायला सांगितली आहे आणि सायलीने त्यांची मनोभावे ओटी भरली आहे अगदी श्रद्धेने। प्रेक्षकांनो, काहीही असो पण मनात श्रद्धा असली ना की देव बरोबर रस्ता दाखवतो। मार्ग कठीण असतो पण मिळतो म्हणजे मिळतोच, आणि तोही कायमचा। तसंच सायलीला या जोगतिणबाईंनी आशीर्वाद दिलाय। जोगतिणबाई तिला म्हणतात काळजी करू नकोस सायली, आता कदाचित मला असं वाटतं लेखक इथे विसरलाय। अस्मिता मनात म्हणत असते ह्यांना कसं काय नाव माहितीये सायलीचं, म्हणजे या जे काही बोलतायत ते खरं होणार आहे की काय? आय गेस काल कल्पनाताईंनी यांना नाव सांगितलं होतं की ही माझी सून आहे सायली आणि हा माझा मुलगा अर्जुन, हे बहुधा ते विसरले असावेत। असो, थोड्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाहीये। आता या जोगतिणबाई सायलीला म्हणतात पोरी तुला खूप मोठ्या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागतंय, पण तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की कुठलीच गोष्ट तुझ्या आजूबाजूला फिरकू पण शकणार नाही, कुठलीच वाईट गोष्ट। देवीवर श्रद्धा ठेव, विश्वास ठेव देवीवर। सायली म्हणते माझे मधुभाऊ सुटतील का हो? तेव्हा ह्या म्हणतात की देवी कधीच कोणाचाही पदर रिता ठेवत नाही, देवीवर विश्वास ठेव। कितीही काळोख दिसला तरी देवी आई उजेडाची एक तरी तिरीप पाठवतेच। हे ऐकल्यानंतर अर्जुनला पण छान वाटतंय। जोगतिणबाई म्हणतात की सायली तुझ्या भविष्यात लख प्रकाश आहे, आणि त्यांनी सायलीला भरभरून आशीर्वाद दिलाय। प्रेक्षकांनो, सायलीचेही डोळे भरून येतात, त्या सायलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला आशीर्वाद देतात। कसं आहे ना प्रेक्षकांनो, काही गोष्टी अशा पॉझिटिव्ह ऐकल्यानं आपण आपल्या आयुष्यात की किती छान वाटतं नाही? आता या जोगतिणबाईंनी सगळ्यांचाच निरोप घेतलाय, देवी आईचा उदो उदो असं म्हणतच त्या म्हणजे बाहेर जात आहेत घराच्या, आणि सगळेच जण देवीचा जय जयकार करायला लागतात। देवी आईच्या नावाचा उदो उदो आणि सगळेच जण म्हणायला लागतात तसं। आणि त्यांनी आता निरोप घेतलाय फायनली, आणि हे सगळेच जण एकमेकांकडे भामट्यासारखे पाहायला लागतात, म्हणजे त्यांनी बरंच काही सांगितलंय प्रेक्षकांनो। थोडक्यात काय हे ना एक म्हणजे एक अंदाज सांगते तुम्हाला। आता ही सायली कॉन्ट्रॅक्ट संपून जाईल तेव्हा ती प्रेग्नेंट असेल
वगैरे असं काही ते दाखवणार आहेत, असा माझा एक गेसिंग आहे. असो, पण पुढे आपण बघतोय या महिपतने त्या गुंडाला पकडून आणलंच आहे आणि महिपत त्याच्याकडे रागाने बघतोय. तो गुंड म्हणत असतो, माफ करा साहेब, माझ्या माणसाने ना खूप चोख काम केलं होतं, पण ती सायली कशी काय जिवंत राहिली ते कळत नाहीये हो. खूप जोरदार वार केला होता माझ्या माणसाने, पण कशी काय ती पोरगी जिवंत राहिली, माफ करा हो साहेब, मला माफ करा. आता इकडे ही प्रिया पळून जात असते, पळून म्हणजे निघून जात असते राग राग. अस्मिता तिला थांबवते. लगेच ही प्रिया म्हणते, मी कशाला थांबवू अस्मिता, इथे सगळं काही ऐकून झालंय ना आता. अगं ती जोगतीन किती स्टुपिड आशीर्वाद देत होती, जे ऐकायला नको होतं ना ते पण त्या जोगतिणीकडनं ऐकून झालंय. तिने मामीला बघ कसा आशीर्वाद दिलाय. अस्मिता लगेच म्हणते, अगं ते कशाला तू खरं मानतेस, असं काही होणार नाहीये. पण मला एक कळलं नाही, ती जोगतीन तुझ्याशी असं काय बोलत होती ग नेमकं. प्रिया म्हणते, ते काही महत्वाचं नाहीये ग, मला पण नाही कळते, ती अशीच बडबड करत असेल. अस्मिता म्हणते, जाऊ दे ग, तिला बडबडू दे, पण आपण आपलं काम करूया ना. आता आपल्याला प्रूव्ह करायचंय ना की सायली आणि अर्जुन खरे नवरा बायको नाहीच आहेत. प्रिया म्हणत असते, अगं कसं करणार आहोत आपण, अगं सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात चालल्याय. अर्जुन सायलीशी दुसरं लग्न काय करतोय, ती झोपतीन त्याला मूल होईल असं काय म्हणाली, सगळं निष्ठून चाललंय अस्मिता. आता संपलं, सगळं संपलं ग. आणि ती निघून जाते. पण आता अस्मिता विचार करते, अरे यार, या तन्वीनी जर गिव्हअप केलं ना तर ती रस्त्यावरची पोरगी माझी परमनंट वहिनी होऊन बसेल. नाही 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 अस्मिता, काहीतरी कर. ती सायली या घरात कायमची नको टिकायला. अण्णाने आता त्या गुंडाची मानगुटी पकडली आणि त्याला ओरडतोय, तुला बोललो होतो ना रे दलिंदर, ती सायली जर आता वाचली तर तुझे तुकडे तुकडे करून मी मारेन तुला, बोललो होतं का नाही. महिपत जे बोलतो ना ते करतो बरं का. आता तेवढ्यात साक्षी आली आहे, या माणसाचं दैव बलवत्तर, म्हणून ती ओरडते जोरात, अण्णा काय चाललंय. अण्णा तिच्यावरच ओरडतात, अय तुला काय करायचंय, निघ इथून. पण आता लगेच तो पळून जातो साक्षी आलेली बघून आणि साक्षी अण्णावर ओरडते, शांत व्हा अण्णा, तुम्ही बसा खाली, आधी बसा. अण्णा म्हणता, अय काय बसा बसा चाललंय ग, त्या दलिंदरने सगळा खेळ खराब करून टाकला. ती 1.5 किलोची सायली, तिला संपवता नाही आलं. साक्षी म्हणत असते, मग आता ह्याचा पण जीव घेणार आहात का. अण्णा हे प्रकरण कॉम्प्लिकेटेड करू नका. आता इकडे सायली मॅडमला गोळ्या बिळ्या देण्यात येत आहे. अर्जुनराव सायलीला गोळ्या देत असतो आणि आता सायली म्हणत असते, सर ती जोगतीन असं का म्हणत होती, आपण नाटक करतोय. आता अर्जुन म्हणतो, अहो त्यांनी सांगितलं ना एक्सप्लेन करून की आपण सगळे पपेट्स आहोत, सगळेच नाटक करतोय, रिलॅक्स राहा हो सायली. जगात सगळ्याच लोकांना काही ना काही नाटकं करावीच लागतात सायली. सायली म्हणत असते, पण त्यांनी काय आशीर्वाद दिला. आता ती असं बोलणारच, तेवढं कल्पनाताई येतात आणि म्हणतात, येऊ का. आणि आता इतक्या सिरियस झालेल्या असतात त्या. अर्जुन म्हणत असतो, मम्मा ये ना, काय ग काय झालं तुला. आता त्या म्हणतात, बसा तुम्ही दोघं आधी खाली, बसा म्हटलं ना. आणि आता त्या जरा सिरियस चेहरा करून मग स्माईल करताय आणि म्हणतात, मला ना खूप आनंद झालाय आज. असं म्हणतात की जोगतिणीच्या तोंडून ना देवीच बोलते, तिचा आशीर्वाद कधीच वाया जात नाही. आणि त्या म्हणाल्या की या वर्षात मी आजी होणार आहे. दोघेही बामट्यासारखे एकमेकांकडे बघायला लागतात. आता कल्पनाताई म्हणतात, खरंच बाई मी आज भरवून पावले. कल्पनाताई म्हणतात, खरं तर माझी केव्हापासून इच्छा होती की माझ्या मांडीवर नातवंड खेळवायचेत मला, आणि आता तुम्ही दोघांनी मनावर घ्यायचंय बरं का. हल्ली प्लॅनिंग बिनिंग काय करतात ना ते करायचं नाही. जर तसं काही करत असाल ना तर ते आता पुरे करा. आता त्या दोघांच्याही डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, जोगतीन म्हणाल्या ना तसं आपल्या घरात ना वर्षाच्या आत आता पाळणा हलायला हवा. अर्जुन छान बघतोय हा सायलीकडे. त्याचे हावभाव कमाल असतात प्रेक्षकांना, खूपच भारी. पण मी दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडतोय ना, अरे मग लाईक करायला विसरू नका आणि आवर्जून तुमच्या कमेंट करायला देखील. तर कल्पनाताईंनी त्यांची इच्छा या दोघांकडे बोलून दाखवलीच. तर पुढे आपण बघतोय की सायली कसलं तरी जमा खर्च लिहित असते, पण अर्जुनच्या लक्षात येत नाही. तो बघतो आणि म्हणतो, काय हो आज सिक्रेट डायरी काढली आहे, काय लिहिताय काय तुम्ही. सायली मॅडम काहीच बोलत नसतात. मग हॉस्पिटलची फाईल बघतो तो तिथे आणि म्हणतो, अरे बापरे, ही हॉस्पिटलची फाईल कशाला घेऊन बसला आहात तुम्ही. तरी सायली काहीच बोलत नसते. तो म्हणत असतो, मिसेस सायली काय करताय तुम्ही. आता सायलीबाई हातावरती हिशोब करायला लागतात. अर्जुन म्हणतो की तुम्ही हॉस्पिटलचे एक्सपेन्सेस काय लिहितात, काहीतरी चांगलं लिहा हो, हॅपी हॅपी. सायली आता त्याच्या हातात ती फाईल देते. अहो हे काय लिहिलंय तुम्ही, औषधांचा खर्च 8 लाख, ICUचा खर्च 1.5 लाख, हे काय 10.5 लाखाचा खर्च. सायली म्हणत असते, सर हे आकडे बघूनच ना मला खूप दडपण आलंय, मला हे पैसे तुम्हाला परत करायलाच हवे ना. अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही. सायली म्हणते, असं काय करता सर तुम्ही. आपण जगासाठी नवरा बायको असलो तरी खरं काय ते आपल्याला माहिती आहे ना, आणि माझ्या उपचाराचा खर्च मी तुमच्यावर नाही टाकू शकत. मी जर असं केलं तर तुमच्या चांगुलपणाचा मी गैरफायदा घेते असं होईल ना सर. अर्जुन काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो पण ही बोलूच देत नाही, हीच बोलत असते. सायली म्हणते, माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी तुम्ही एवढं सगळं केलं.
आणि तीही कुठली तक्रार न करता एवढा खर्च केलात, पण मलाही कळायला हवं ना सर. सर मी आश्रमात असते ना तर एवढा खर्च आम्हाला परवडला पण नसता आणि कोण जाणे माझा जीवही गेला असता तर. आता मात्र अर्जुनला खूप राग आलाय सायलीचा आणि आता पुढे आपण बघतोय सायली त्याला तेच ऐकवत असते. म्हणजे इथे त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केलाय. सायली म्हणत असते तुम्ही केलेली धावपळ, तुम्ही घेतलेली काळजी या सगळ्याचं मोल मी नाही चुकवू शकत सर, पण निदान तुम्ही केलेला खर्च तर मी तुम्हाला देऊ शकते ना. आणि आता मात्र अर्जुन एवढा चिडतो आणि ती डायरी फेकून देतो सायली समोर. सायलीचा खूप राग आलाय त्याला आता. आणि हा जो नागराज आहे ना तो त्या प्रियाला सांगत असतो 20 वर्षापूर्वी त्याला त्या तन्वीला मारायला सांगितलं ते पण त्याने केलं नाही, आता त्या सायलीला मारायला सांगितलं तर तेही त्याने नाही केलं. आणि आता रविराजांनी ऑलमोस्ट बरंच काही ऐकलं असं दिसतंय प्रेक्षकांनो, पण आता ते ऑब्व्हियसली दाखवतीलच काहीतरी सस्पेन्स की नाहीच ऐकलं म्हणून. हे नेहमीच त्या रविराजांना फुल दाखवतात एवढा मोठा हुशार वकील असून सुद्धा. आता त्या अर्जुनने ना प्रेक्षकांनो सायलीने जे जे केलंय त्याच्या फॅमिलीसाठी ते सगळं त्या डायरीमध्ये लिहून काढलंय आणि न जाणो कदाचित त्याच्या फिलिंगही लिहिल्या असतील, काय ते कळलं नाहीये. सिक्रेट आहे, सस्पेन्स जाणून घ्यायचंय ना तर मग वाट बघू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.